नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि खूप छान असा मेसेज, मस्त मेसेज असा तुमच्यासाठी घेऊन आलो, ज्या रीडिंगची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत असता स्वामींच्या, आहे की नाही. आणि खूप सारे थँक्यू सो मच, खूप धन्यवाद स्वामींना. आणि तुम्हाला हे की स्वामींचा आशीर्वाद होते म्हणून तुमच्यासारखी सोल फॅमिली मला मिळाली आणि इतकी छान अशा आध्यात्मिक जर्नीशी कनेक्ट झाले. थँक्यू सो मच. तर बघूया आपण आजचा हा जो विषय आहे किंवा आजची जी रीडिंग आहे ती म्हणजे तुमच्यासाठीच आहे. बरेच वेळा आतून तुम्हाला खूप प्रश्न पडतात की आपण स्वामी सेवेशी का कनेक्ट झालो, किंवा भक्तीशी का कनेक्ट झालो, अध्यात्माशी का कनेक्ट झालो, काय आहे आपल्यामध्ये, किंवा काय स्वामींना आपल्याकडून करून घ्यायचं आहे. अशा खूप गोष्टी असतात ज्या आपल्या जगाला आपण बोलून नाही दाखवलं तरी सुद्धा आतमध्ये आपल्या असतात की ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आणि कुणाला विचारायचं असा सुद्धा प्रश्न असतो. तर इथं त्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण रीडिंग मधून काय येते, स्वामी काय देतात. की स्वामींनी सेवा करायचं भाग्य तुम्हालाच का दिलंय. हा खूप मोठा मेसेज आहे खरं तर. आणि ही रीडिंग स्वामी स्वामी तुमच्या आशीर्वादाने ही रीडिंग. स्वामींनी सेवा करायचं भाग्य तुम्हाला का दिलंय. काय आहे तुमच्याकडं, काय तुमच्यामध्ये आहे, काय घेऊन आलाय तुम्ही. याचं कार्मिक त्याच्यामधून असू दे, तुमच्या पास्ट लाईफ मधून असू दे, किंवा तुम्ही आता असू दे, तर तुम्ही काय आहे, तुम्ही म्हणजे स्वामींनी सेवा करायचं भाग्य तुम्हाला का दिलंय. काय आहे तुमच्यामध्ये असं जे तुम्हाला सेवा करायचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यात, तुम्हाला सेवा करायचं भाग्य स्वामींनी का दिलंय. जो पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन, जगाचं ट्रान्सफॉर्मेशन करणं हा ब्रह्मांडाचा भाग आहे, सगळं आहे. पण आपल्या स्वतःमध्ये सुद्धा एक जग आहे, ब्रह्मांड आहे, ही पृथ्वी, हे ब्रह्मांड, हे सगळं आपल्या स्वतःमध्ये आहे. डोक्याच्या केसावरून पायाच्या नखापर्यंत स्वतः हे जे शरीर आहे, किंवा यामध्ये जी 7 चक्र आहेत, आणि या चक्रांमध्ये जेव्हा आपण हे उलगडायला जातो, किंवा कुंडलिनीवर काम करतो, किंवा ह्या अशा अध्यात्म स्पिरिच्युअल याच्यामध्ये जातो, हे जाणं सुद्धा सोपं नसते. जोपर्यंत आपल्याला भगवंताने ठरवलं नाही की ह्याला हा भक्तीचा अधिकार द्यायचा आहे, तोपर्यंत भगवंतापर्यंत कोण पोहोचत नाही. लक्षात घ्या. तुमच्यासारखी सोलची पॉझिटिव्ह, पवित्र, खरी, प्रामाणिक सोल तुम्ही आहात, म्हणूनच तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचलाय, म्हणून तुम्हाला सेवा करायचं भाग्य लाभलंय. आणि हे भाग्य लाभले का, तर तुम्हाला पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन तुमचं होणं खूप गरजेचं होतं. तुमचा स्वतःमध्ये बदल होणं खूप गरजेचा होता. कारण कधी कधी बरेच वेळा तुमच्या स्वभावाचा, तुमच्या प्रेमाचा, तुमच्या दयाळूपणाचा, तुमच्या खरेपणाचा खूप लोकांनी फायदा घेतला असेल, किंवा अशा काही सोल्स आहेत, अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो. तुम्ही खरेपणाने काही गोष्टी करायला जाता पण ते तुमच्याच उलट येतं, अशा गोष्टी होतात. आणि हे सगळं करत असताना रिएलिटी काय आहे, खरं काय आहे, त्याच्याशी कनेक्ट होणं, जे खरं रूप आहे तुमचं त्याच्याशी कनेक्ट होणं, जगाशी कसं वागायचंय, समाजाशी कसं स्वतःशी कसं वागायचंय, सगळ्यांशी वागताना एक बॅलन्स कसा असावा, हे सगळं शिकवण्यासाठी, हे ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी तुमच्या आयुष्यात सेवा, हा तुमच्या हातून सेवा करून घेण्याचं, घडवण्याचं हे स्वामींनी ठरवलं. आणि म्हणूनच स्वामींनी तुमच्या आयुष्यात हा सेवा हे ठरवलं, त्यांनी दाखवलं. हे सगळं सगळं त्यांच्याच हातात आहे. स्वामींनी हे ब्रह्मांडाचा हा कैवारी आहे, त्याच्याच हातात सगळं आहे, ब्रह्मांड सगळं त्याच्या. पण हे सगळं करत असताना स्वतः तुमच्यामध्ये एक ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडाशी तुम्ही खेळताय, तुम्ही त्याच्याशी हे नाही करू शकत, तर तुम्ही त्याला फसवू नाही शकत. तुम्ही त्याला फसवायचंच नाहीये, कारण त्याच्यामध्ये स्वतःमध्ये इतकी ताकद आहे. तुम्ही त्या ताकदीशी कनेक्ट व्हा, तुम्ही त्या शक्तीशी कनेक्ट होण्यासाठी तुमचं पर्सनल जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, परिवर्तन जे आहे ते केलं. तुमच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी, तुम्हाला तुमचं रूप दाखवण्यासाठी, तुमच्या सोलला जागृत होण्यासाठी, तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि तुमच्या थ्रू अनेक असे बदल होण्यासाठी, तुम्ही सेवेचा मार्ग जसा तुम्हाला मिळाला तसा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सेवेचं जे भाग्य आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. आणि खूप मोठा हा म्हणजे बघा, 7 कोण पण हे असू दे, छोटासा उंदीर सुद्धा बघा, बाप्पा बघा, त्यांच्या हातात मोदकाचं हे आहे, पण त्यांनी पहिला जो मोदक आहे त्यातला तो मोदक घेऊन कोणाला दिलाय, उंदराला दिलेला आहे. म्हणजे मित्रत्वाची जी भावना तुमच्यामध्ये आहे ती खूप खरी आहे. मित्रत्वाची भावना तुमच्यामध्ये खूप खरी आहे. तुम्ही अगदी अतूट विश्वास एखाद्यावर ठेवता, खूप प्रामाणिकपणे विश्वास ठेवता. मग त्यामध्ये तुमचा नुकसान होऊ दे, फायदा होऊ दे, असल्या कुठल्याही गोष्टी तुम्ही बघत नाही की नाही आता या घडीला, या वेळेला मला इथं पोहोचणं, किंवा याला मदत करणं, किंवा याच्यासाठी उभं राहणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हा तुमचा स्वतःमधला स्वभाव आहे. पण हे करत असताना
प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती जसे तुम्ही आहात तसे नाही आहे हे स्वामींना तुम्हाला दाखवायचं होतं. हे भाग्य तुम्हाला का मिळालंय सेवेचं? कारण तुम्हाला ते दाखवायचं होतं. इतरांना मदत करायची आहे, पण मदत कुणाला करायची आहे? जिथं कोण नाही आहे खरंच तिथे जाण्याची गरज आहे. जिथं भरपूर दिलं जाते तिथं तुम्ही नाही दिल्यामुळे काही कमी पडणार नाही आहे. पण जिथं अजिबात नाही आहे, जिथं खरंच दिलं पाहिजे, जिथून चांगलं काहीतरी घडवण्याचं हे चान्सेस आहेत, घडू शकतं. तिथं जे काही मदत नाहीये किंवा काही गोष्टी कमी पडतायत असं आपल्याला वाटतंय, तर त्याच्यासाठी ते करणं आणि ते वाढवणं याच्यासाठी तुम्ही कॉन्ट्रीब्युट करणं महत्वाचं आहे. तुम्हाला कॉन्ट्रीब्युट कुठं करायचं आहे हे दाखवण्यासाठी सेवा तुमच्या आयुष्यात आली. हे भाग्य तुम्हाला मिळालं स्वामींचं. कारण असावं कॉन्ट्रीब्युशन, खूप असावं, करावं, दानधर्म करावा आणि इतरांना मदत करावी, सगळं करावं. पण हे करत असताना कुठं केलं पाहिजे हा जो बॅलन्स आहे हे कळलं पाहिजे. आणि हे जे दान तुमच्यामध्ये खूप आहे की अन्नदान असेल किंवा तुम्ही तुमच्या हातून खूप दानधर्म ह्या सगळ्या गोष्टी करताय, म्हणूनच हे सेवेचं भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे, मिळालेलं आहे. तुमच्यामध्ये खूप धैर्य आहे, खूप धीराचे आहात तुम्ही. म्हणजे कोणतीही गोष्ट असेल खूप स्ट्रॉंगपणे, समोरचा हल्ला जरी असेल, समोरचा पूर्ण कोसळला असेल, त्याला उभं राहण्याची शक्ती नसेल, त्याला कुठला एक्सेप्टन्स त्याच्यामध्ये नसेल, तरी सुद्धा एका तुमच्या शब्दाने असेल किंवा तुमच्या एखाद्या वाक्याने असेल तर त्याच्यामधली उभारी खूप मोठ्याने येते. खूप मोठा चेंज, बदल त्या तुमच्या शब्दांमुळे त्याच्यामध्ये होतो. सिंहासारखी गर्जना जी करणं आहे ती तुम्ही करू शकता, करताय. ती ताकद तुमच्यामध्ये, ती शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुम्ही त्या समोरच्या ह्याच्यासाठी तुम्ही लढायला समोर जाऊन पुढे तलवार घेऊन उभारू शकता. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे हे धैर्य तुमच्यामध्ये आहे. म्हणून हे सेवा करण्याचं कळलं. कुणालाही देतात का नाही. जिथं कमकुवतपणा आहे, जिथं नाही, जिथं स्वतःला उभं राहता येत नाही, तो दुसऱ्याला कसं उभं करणार? होय का नाही? मग हे धैर्य तुमच्यामध्ये आहे. खूप मोठं धैर्य तुमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यातले चेंजेस असे जे स्पिरिच्युअल चेंजेस आहेत ते तुमच्या आयुष्यात होत आहेत. आणि तुम्ही जो निर्धार केल्याचं डिटर्मिनेशन जे आहे बघा, जो निर्धार तुम्ही केलेला आहे तो निर्धार तुमचा खूप पक्का असतो. मग तुमच्याकडे असो किंवा नसो, हे मला दाखवलेलं आहे, हे मला दिलेलं आहे, मला याप्रमाणे पुढे जायचंय, मला हे करायचंय, किंवा जो मार्ग तुम्ही अवलंबलेला असतो त्याच्यावर तुम्ही मागे हटत नाही. जे काही केलं त्यापासून पळपुटेपणा जो म्हणतात तो तुमच्यामध्ये नाही. पळून जायचं नाही. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. जे करताय ते प्रामाणिक आहे, खरं आहे, त्यामध्ये काही वाईट नाहीये. तुमच्या मनामधला भाव चांगला आहे, तुमचा उद्देश चांगला आहे, भगवंताला माहित आहे, बास आहे. प्रत्येकाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, कारण तुमच्या स्पष्टीकरण दिल्यामुळं तुम्ही चांगले किंवा वाईट ठरणार नाहीये. परमेश्वराला माहित आहे तुम्ही चांगले आहात, वाईट आहे, तुम्ही तुमचा उद्देश काय, तुम्ही काय करताय. त्यामुळे स्वतःच्या खरेपणाचं स्पष्टीकरण कुणाला देत बसायचं नाहीये किंवा तुम्ही बसत नाहीये. तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स खूप स्ट्रॉंग आहे की जे मी करतोय किंवा जे मी करते ते परमेश्वराला माहित आहे, त्यांना समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या इंद्रियांवर सुद्धा हे करताय स्ट्रॉंगपणे. तुमचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन यासाठी झालं की तुम्ही स्वतःच्या इंद्रियांवर सुद्धा हे करताय, तुम्ही त्यांच्यावर सुद्धा काबू होतोय. तुमच्यावर तुमच्यात ती शक्ती जागृत होते, ते आहे तुमच्यामध्ये. म्हणून तुम्ही या एवढ्या मोठ्या सेवेशी तुम्ही कनेक्ट झाला. ही सेवा तुमच्यामध्ये उतरली गेलेली हार्मोनी आहे. जो सुसंवाद तुमचा आहे, जे तुमचं बोलणं असेल, तुमचं वागणं असेल, तुमचं इतरांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, स्वतःकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, आणि माणसातलं प्रेम आहे, त्या प्रेमापर्यंत तुम्ही पोहोचता. ही सेवेचं भाग्य तुम्हाला का दिले? कारण तुमच्यात हार्मोनी आहे. असं तुम्ही प्रेम आहे तुमच्यामध्ये, खूप प्रेमळ भाव आहे, प्रेमळ बोलणं आहे, इतरांबद्दल प्रेम आहे, अस्वस्थता आहे, आणि खूप असं प्रेमाची अशी भावना तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच तुम्हाला ही सेवा करण्याचं हे भाग्य तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे सेवा ही आयुष्यात तेव्हाच येते जेव्हा आयुष्याचं एक असं खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं किंवा त्यामध्ये ती करण्याची ताकद असते. ही सेवा, हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुमची परीक्षा असते. हा जो सुसंवाद आहे, ही जी कला आहे, ही खूप तुमच्यामध्ये आहे. आणि कला अशी आहे तुमच्यामध्ये की ज्याला खरंच गरज आहे त्याला तिथपर्यंत तुम्ही पोहोचता. आणि त्यामुळे तुमच्यातलं
चैतन्य स्वतःमधलं सुद्धा वाढतं, ह्याच्यातलं हे होतं. आणि याचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बघा, दुर्गांसारखी अशी एनर्जी तुमच्यामध्ये आहे. तुमच्या आतच स्वतःमध्ये एक इनर स्ट्रेंथ आहे, म्हणजे दैवीय शक्ती तुमच्यामध्ये आहे. तुमची स्ट्रेंथ जी आहे ती सिंहासारखी अशी खूप, तुम्ही जरा जरी लो फील करत असाल तर लगेच, म्हणजे अगदी 1 सेकंद 1 मिनिटाचा वेळ सुद्धा तुम्ही घेत नाही की लगेच त्यातून बाहेर निघून नाही आहे, ह्याच्यामध्ये नाही राहू शकत आपण, आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे, आपण हे करायचं, चला सोडा, पुढे चला, अशी तुमची भावना असते. आणि याचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हेच, तुम्ही ज्या वेळेला असं जेव्हा कमकुवत झाला होता, तुम्ही लो एनर्जीमध्ये होता किंवा तुमच्यात कार्मिक हे चालू होतं, हे सगळं होतं, त्यावेळी सुद्धा तुम्ही स्ट्रेंथला, कॉन्फिडन्सला सोडलं नाही. आणि हेच जे तुमची जो हातात तुमच्या जो वॉन्ड्स दिलेला आहे, जी काठी तुमच्या हातात परमेश्वरानं दिलेली आहे, ती सेवेची दिली, आणि हीच काठी तुम्हाला पुढेपर्यंत घेऊन जाणार आहे. जर पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये हे तुम्हाला दिलं, आणि तुम्ही, कारण तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल आहात, तुम्ही कॅपेबल आहात. कुणाच्याही हातात कुठलीही गोष्ट दिली जात नाही, जेव्हा ते झेपू शकतं तेव्हाच त्याला ती दिली जाते. तसं तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे, तुम्ही ते झेपू शकता, घेऊ शकता, आणि म्हणूनच तुमच्यामध्ये ते दिलेलं आहे. आणि बाकी सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही ते तुमच्याकडे जे येणार आहे ते सुद्धा तुम्ही स्वीकारू शकता, म्हणून तुम्हाला ते वर्ड्स तुम्हाला दिलेलं आहे. आणि कात्यायनी बघा, कात्यायनी, देवी कात्यायनी सारखेच जे काही ऑब्स्टेकल्स तुमच्या आयुष्यात आले, जे काही सगळं म्हणजे त्रास तुम्हाला झाला, ज्या ज्या गोष्टींनी तुम्हाला अडथळा आणला, घडवण्यासाठी जे काही तुमच्या आयुष्यात झालं ते तुम्हाला घडवण्यासाठी झालं, तुम्हाला उभं करण्यासाठी झालं, तुमचं स्वतःशी तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी झालं. म्हणूनच स्वामींची सेवा करायचं भाग्य असंच कोणाला स्वामी देत नाहीत, खूप पराकोटीची परीक्षा घेतात. आणि ही परीक्षा तुमची घेतली, सगळ्याच बाजूने तुमची परीक्षा घेतली, प्रत्येक परीक्षेत तुम्ही खरे उतरणार, तुम्ही ती परीक्षा दिली. आणि म्हणूनच देवी कात्यायनी म्हणजे ही देवींची जी रूप आहे ती सुद्धा तुमच्यामध्ये अवतरित होत गेली, म्हणजे तुमच्यामध्ये ती शक्ती जागृत होत गेली. प्रत्येक दैवीय शक्ती जागृत होणं हे परमेश्वरान जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत ती शक्ती जागृत होत नसते, तर ती शक्ती सुद्धा तुमच्यामध्ये जागृत झाली. आणि देवी कामाख्या, तुम्ही जर कामाख्या मंदिरला गेलेला असेल किंवा जाणार असाल, किंवा तुम्हाला असे काही तुम्हाला हे सुद्धा होत असेल की जाण्याचं, किंवा त्याच्यात तुम्ही ते स्पिरिच्युअलिटी मध्ये कामाख्या देवींचं काय तिथले हे आहे ते सुद्धा तुम्ही अभ्यास तुम्ही करू शकता किंवा करत असाल तरी तुम्हाला लक्षात येईल, ही देवी जी रूपं आहेत ही रूपं म्हणजे तुम्हाला ग्रो करणारी आहेत, तुमच्या स्पिरिच्युअलिटी वर करणारी आहेत, तुमच्या त्या अध्यात्माच्या टोकाला तुम्हाला घेऊन जाणारे आहेत. आणि म्हणूनच तुमची डिवाइन फेमिनिन एनर्जी जी आहे, ती एनर्जी जी आहे ती तुमची स्ट्रॉंग केली आहे, तुमची स्ट्रेंथ फुलफिल केली. खूप असे मोठे डिझास्टर मधून तुम्ही बाहेर आलाय, तुम्ही असंच बाहेर आलेला नाही कुठल्या ह्याच्यातनं, ते डिझास्टर मधून बाहेर आलाय. म्हणूनच आयुष्यात तुमच्या इतके मोठे स्पिरिच्युअल चेंजेसही झालेत, आणि पूर्ण तयार तुम्ही झालेले आहात या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि खूप ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे. हे ज्ञान मिळत असताना, हे ज्ञान देत असताना देवींचीच दैवीय रूप जी आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला खूप कनेक्ट केले, आणि म्हणूनच स्वामींनी ही सेवा करायचं भाग्य तुम्हाला दिलं. स्वामी परीक्षा खूप घेतात, खूप परीक्षा घेतात. आपल्याला वाटतं पण ते जितके दयाळू आहे, जो ब्रह्मांडाचा हा कैवारी आहे, ब्रह्मांडाचा हा दाता आहे, आणि हा जेव्हा लेकरांची परीक्षा घेतात त्यावेळेला त्यांच्या बरोबर असतात, पण ती परीक्षा घेतात. आणि या परीक्षेमध्ये तुम्ही तुमची एनर्जी बॅलन्स केली, तुम्ही उभे राहिला, तुम्ही स्ट्रॉंग झाला, तुमची स्ट्रेंथ वाढली, तुमचा कॉन्फिडन्स वाढला, सगळ्या डिझायर्स जे काही सगळं आहे त्याच्याशी तोंड देण्याची शक्ती तुमची वाढली, जे खरं आहे सत्य आहे त्यापासून पळून गेला नाही, म्हणून हे भाग्य तुम्हाला दिलं. रियालिटीशी कनेक्ट झालात, आणि जी डिवाइन ऑर्डर आहे, जो परमेश्वराचा आदेश आहे, जो दत्तगुरूंचा आदेश आहे, जो स्वामींचा आदेश आहे, जो महादेवांचा आदेश आहे, जे या ब्रह्मांडीय शक्तीचा आदेश तुमच्यासाठी जिथे जिथे देत गेले किंवा जिथं जिथं आला ते ते आदेश घेत तुम्ही पुढे गेला, त्या आदेशाचं पालन करत तुम्ही पुढे गेलाय, त्या आदेशावर तुम्ही काम करत पुढे गेलाय. म्हणूनच खूप मोठा ह्या आदेशानंच खूप मोठा धडा तुम्हाला अनफोल्ड केला, दाखवला की स्पिरिच्युअलिटी काय आहे, अध्यात्म काय आहे, सेवा काय आहे, भक्ती काय आहे, आणि रियालिटी तुम्ही कोण आहात, तुम्ही काय ते जन्म झालेला आहे, तुम्हाला पुढे जे कार्य करायचं ते काय करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिअलाइज करून दिल्या. आणि म्हणूनच तुम्हाला हे भाग्य सेवा करायचं मिळालेलं आहे. कारण जोपर्यंत रियालिटी माहित नाही तोपर्यंत तुम्ही कितीही दंगा केला, किती काही केला तर काय करू शकत नाही, तुम्हाला फक्त पुढे जायचं आहे, फक्त
पुढे जायचं आहे. हे तुमचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन, हे ट्रान्सफॉर्मेशनमध्ये खूप तुम्ही खंबीरपणे उभे राहिलेले आहात. थँक्यू सो मच. आणि खूप खंबीरपणे तुम्ही उभे राहिला, म्हणूनच तुम्ही तुम्ही तुमच्या प्रेमाला, तुमच्या भावनांना, तुमच्या प्रेमाला, तुमच्या सेवेला कुठेही बाउंडरीज घातल्या नाहीत, की हा याचा आहे, हा याचा आहे म्हणून याला काही कोणत्याही हे द्यायचं नाही, किंवा तो त्या ह्याचा आहे म्हणून त्याला काही द्यायचं नाही, त्याची भाषा असली आहे, त्याची जात असली आहे, त्याचा धर्म तो आहे, नाही. सर्व धर्म समभाव. आणि जिथं प्रेम आहे, जिथं चांगले विचार आहे, जिथं माणुसकी आहे, तिथं प्रेम आहे, तिथं भगवंत आहे, तिथं परमेश्वर आहे. पण माणुसकी महत्वाची आहे, नाती महत्वाची आहे, प्रेम महत्वाचं आहे, बंध महत्वाचे आहेत. आणि हेच जे आहे त्याला तुम्ही बाउंडरीज ठेवणार आहे. म्हणूनच तुम्हाला सेवा करायचं भाग्य मिळालं. कारण जिथं परमेश्वराने हेच शिकवलं, अध्यात्म गुरु हेच शिकवतात, की आयुष्यात फक्त समोरच्याला चांगला मार्ग दाखवून पुढे घेऊन जाणं, आपण पण पुढे जाणं, दुसऱ्यालाही चांगल्या मार्गावर पुढे घेऊन जाणं, त्यांना म्हणायचं माणूस. ती खरा तो धर्म आहे. आणि हा जो धर्म आहे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हेच खरं आहे. ही रियालिटी आहे, हेच कडेला जाणार आहे, हेच टोकाला जाणार आहे. पण कितीही वरून दाखवलं की असं कुठली गोष्ट किती हे असते प्रॅक्टिकली किंवा मटेरियलिस्टिक मध्ये असं, पण मटेरियलिस्टिक संपलं, प्रॅक्टिकल जग संपलं, सगळं संपलं की शेवटचा जो पर्याय आहे तो तोच आहे. मग जो शेवटचा पर्याय आहे तो पहिल्यांदाच घेतला तर काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे. कारण तोच तर रियालिटी तुम्हाला दाखवणार आहे. रियालिटी तीच आहे जी तुम्हाला सगळं झाल्यानंतर तिथपर्यंत पोहोचणार आहे ना. मग आधीच का पोहोचत नाहीये तुम्ही? तर ह्या पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये हेच असतं. जेव्हा तुम्ही सगळ्या बाजूने हे माझं ते माझं ते माझं ते माझं प्रत्येक बाजूमध्ये तुम्हाला तोडलं जातं. अध्यात्मिक प्रवास हाच आहे. तुम्हाला जेव्हा हे माझं आहे तुम्ही म्हणताय, तुम्हाला तोडलं जातं. आणि म्हणून त्या तोडलेल्या याच्यातनं नाही, मग तेव्हा तिथं रियालिटी कळते की नाही हे खरं आहे, ही परमेश्वर आहे, भक्ती आहे, अध्यात्म आहे. आणि मी काय म्हणलं तुम्हाला, भक्ती आहे, भक्तीच आहे. परमेश्वराची भक्ती, त्यांचं ज्ञान, त्यांची इच्छा, त्यांचा जो करण्याचं एक हे आहे, तुमच्या आयुष्यात भक्ती देणं, भक्ती पोच करणं, त्या भक्तीशी तुम्हाला कनेक्ट करणं, भक्तिमय तुम्हाला करणं, सोपी गोष्ट नाही. ते तुमच्यामध्येच असतं, फक्त तिथं ते कनेक्ट करा. जोपर्यंत तुम्ही ते स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या रियालिटीशी कनेक्ट होऊ शकत नाही. मग तो त्रास होतो. म्हणजे मटेरियलिस्टिक जग, हे प्रॅक्टिकल जग, हे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी, भावना, बंध, प्रेम, हे इकडं तिकडं सगळं सगळं विस्कटतं. हे सगळं आहे, हे सगळं ॲज एक्सेप्टन्स. हे सगळं करत करत रियालिटी काय आहे हे पण आपण स्वीकारलं पाहिजे. खरं काय आहे हे पण स्वीकारलं पाहिजे. एकदा जायचं आहे हे स्वीकारलं पाहिजे. जन्माला आलोय म्हणजे सुरुवात आहे तिथं शेवट पण आहे, हेही स्वीकारता आलं पाहिजे. आणि हे स्वीकारणं जे काय आहे, हे जर पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये परमेश्वरानं तुम्हाला दाखवून दिलं, तुम्हाला ते स्वीकारायला लावलं, तुम्हाला स्वीकारायला लावलं, तुम्हाला शिकवलं, तुम्हाला दाखवलं की रियालिटी म्हणजे स्वीकारणं आहे. आणि जसं सुरुवात आहे तसा शेवट आहे. तर ही भक्तीची सेवा, ही सेवा जी आहे, हे करायचं भाग्य तुम्हाला ह्यासाठीच दिलं, कारण रियालिटीशी तुम्ही कनेक्ट झाला, तुम्हाला माहित आहे रियालिटी काय आहे, हे तुम्ही स्वीकारलं, म्हणून सेवा तुमच्या आयुष्यात आली. कारण कुणाच्याही आयुष्यात येत नाही. नाही नाही, असं नाही होऊ शकत, नाही, काही होऊ शकत नाही. यांच्या मनात आलं नाही, काही करू शकतात. कधी तुम्ही म्हणताय ना हे असंच होणार आहे, नाही, हे काय म्हणतात ना तेच होणार आहे. त्यामुळे स्वतः मी काय म्हणते आणि हे होतंय आणि हे होणार आहे, नाही होणार. जे ह्यांना वाटते ना, जे स्वामींना वाटते ना, दत्तगुरूंना वाटते ना, तेच होणार. तुम्ही कितीही हे करा, तुम्ही फक्त काय तुमचं जे काही कर्म आहे ते करत जायचं. जिथं टर्न घ्यायचा तिथं टर्न घ्यायचा, जिथं काय ते सांगतात ते करायचं. कारण त्यांच्या जे करण्याच्या मागे काही ना काहीतरी धोरण असतं आणि त्याशिवाय ते काही करत नाही. धोरणाशिवाय असं काही करत नाही, काय ते त्याच्या मागे असतं. तर त्याच्यावर फक्त आपल्याला पुढं जायचं असतं. आणि नसतं ते स्ट्रेंथची कार्ड खूप आहेत, खूप मोठं तुमची स्ट्रेंथ आहे, तुमच्यात ताकद आहे, तुमची बुद्धी, ज्ञान, युक्ती, हे सगळं खूप समर्पक आहे. खूप शक्ती तुमच्यामध्ये आहे. आणि तुमच्यातली जी ज्वाला आहे, तुमच्यातला जो आवाज आहे, तुमची जी ज्वाला आहे, तुमच्यातली जी स्ट्रेंथ आहे, ती पुन्हा एकदा आहे तुमच्या भक्तीने भरावी. म्हणजे जिथं ज्या कार्मिक सायकलनं तुम्हाला कमकुवत केलं होतं, तिथंच भक्तीने तुम्हाला परिपूर्ण केलं. आणि म्हणूनच ही सेवा करायचं भाग्य तुम्हाला मिळालेलं आहे. एवढं म्हणजे खूप छान आणि स्ट्रॉंग मेसेज आला. थँक्यू सो मच कृष्णा. आणि ही भक्ती, या स्पिरिच्युअल गायडन्स आहे, जे तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन आहे, ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगितल्या जातात, त्या खूप कनेक्ट होऊन तुम्हाला सांगितल्या जातात, तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. यांची इच्छा असल्याशिवाय होत नाही. सांगायचं म्हणून कुठली गोष्ट सांगितली जात नाही, बोलली जात नाही. त्याच्यासाठी खूप
कनेक्ट व्हायला लागतं स्पिरिच्युअलिटीशी, परमेश्वराशी. त्यांचे शब्द असतात, भगवत थॉट पूर्ण हे व्हायला लागतं, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातून बाहेर पडत असतात आणि ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे ते योग असतात, ते वेळ असते आणि त्यावेळेस ते बाहेर येतं. तर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आणि खूप अनकंडिशनल प्रेम असं श्रीकृष्ण तुमच्यावर करतात. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा नक्कीच विसरू नका. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, जर तुम्हाला पर्सनल लिंक हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि पुन्हा भेटूया अशा छान छान लिंकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.